वेळची गोष्ट आहे। विजयनगर राज्यामध्ये राजा महेंद्र प्रताप राज करायचे। ह्यांच्याच राज दरबारामध्ये एक वृद्ध राजगुरु रामकृप होते। आज राजाची सभा लागलेली होती। एक दुसरा राज्याचा दूत एक संदेश पत्रिका घेऊन सभेमध्ये आला होता। प्रणाम महाराज, पुरी राज्याचा राजदूत कमलनाथ आहे। काय संदेश आहे वाचून सांगा। जशी आज्ञा महाराज। राजे महेंद्र प्रताप, मी हे पत्र तुमची मुलगी आणि माझ्या मुलाच्या विवाहासाठी लिहित आहे। जर तुमचा होकार असेल दोन्ही राज्याचे संबंध अजून मजबूत होतील। याबद्दल तुम्ही विचार करा आणि लवकरच तुमचं उत्तर पाठवा। दूत संदेश वाचल्यानंतर पत्रिका परत मोडून ठेवतो। लग्नाबद्दल विचार करण्यासाठी त्यांना स्वतः इथे यायला पाहिजे होतं। पत्र पाठवून ते माझा काय अपमान करत आहेत। जा राजदूत, मी याचं उत्तर काही दिवसामध्ये पाठवेल। नाही महाराज, हे तर माझ्या आज्ञेचं उल्लंघन होईल। काय बोलायचं आहे तुला? मी तर एक फक्त राजदूत आहे महाराज। माझं काम आणि फक्त तुम्हाला पत्र वाचून सांगणं आहे आणि पत्राचं उत्तर भेटल्याच्या नंतर आपल्या महाराजाकडे परत पाठवायचं आहे। मी सांगितलं तर आहे, मी याचं उत्तर काही दिवसामध्ये पाठवेल। आता तू इथून चालल्या जा, नाहीतर तुला दंड भेटेल। माझे महाराज विजय सिंगनं ह्या दासाला एक आज्ञा दिली आहे की मी बिना उत्तराचं वापस नको येऊ। त्यांचं आज्ञेचं पालन न करणं माझ्यासाठी खूप मोठा दंड असेल। राजदूतचं बोलणं ऐकून रामकृपने महाराजांना बोललं, महाराज, ह्या राजदूत बरोबर बोलत आहे आणि धर्मानुसार पण आपण एका राजदूताला दंड नाही देऊ शकत। तुम्ही यांना ह्याच गावामध्ये आराम करण्याची अनुमती द्या आणि याचं उत्तर यांना उद्या भेटलं जाईल। ठीक आहे, जसं तुम्ही सांगत आहात राजगुरू। जा राजदूत, उद्या सभेमध्ये येऊन आपलं उत्तर घेऊन जा। राजदूत महेंद्र प्रतापला प्रणाम करून तिथून निघून गेला। महेंद्र प्रतापाने राजगुरूकडे बघून चिंतेने बघून एक प्रश्न विचारला। आता आपण काय केलं पाहिजे गुरुजी? हे तर खूपच चिंतेची गोष्ट आहे। जर कुठं युद्ध झालं, आपल्या राज्यामध्ये अशांतता होईल, जर त्यांनी आपल्या राज्यातील सरोवरचा रस्ता जर बंद केला तर पाण्यामुळे पूर्ण राज्य तहानेने व्याकुळेल। महाराज, विषय तर खूपच गंभीर आहे, पण जो प्रस्ताव आला आहे त्याला स्वीकार करण्यामध्ये आपल्याला परेशानी नाही झाली पाहिजे। पण ते माझ्या मुलीसाठी योग्य आहे की नाही हे मला पण बघायचं आहे। तर ह्या प्रस्तावाला मी आत्ताच कसं मानू? आणि एवढ्या लवकर प्रश्नाला उत्तर देऊन त्यांनी परखण्याचा प्रश्नच संपवला आहे। माझ्याकडे एक उपाय आहे महाराज, ज्याच्यामुळे तुम्ही त्याला ओळखू पण शकाल आणि सोबतच जो वेळ त्यांच्या ढीठ स्वभावामुळे चालला गेला त्याची भरपाई पण होईल। अच्छा, सांगा गुरुजी, काय करावं लागेल? रामकृप सगळं काही महाराजच्या कानांमध्ये जाऊन सांगतो। महाराज युक्ती ऐकून खूप जास्त प्रसन्न होतात आणि दुसऱ्या सभेची वाट बघत आनंदात बसून वाट बघत असतात। दुसऱ्या दिवशी परत सभा लागते आणि महाराज चेहऱ्यावर एक हसू घेऊन सभेमध्ये असलेल्या राजदूतला म्हणतात, तुझं उत्तर तयार आहे राजदूत? आमचं उत्तर हो आहे। ही गोष्ट दोन्ही राज्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे। तुम्हाला ह्या दूताकडून खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छा द्यायच्या आधी थांब, याच्याबद्दल आमच्या काही शर्ता पण आहेत। जर आमच्या शर्त पूर्ण झाल्या तर हे रिश्ता मान्य आहेत आम्हाला। सांगा महाराज, मी तुमच्या पूर्ण शर्ता आपल्या महाराजापर्यंत नक्की घेऊन जाईल। आमच्या इथली प्रथा आहे, राज्यात राजकुमाराच्या आधी विहिरीचे लग्न होतं। तुम्ही तुमच्या राज्यातील सगळ्या विहिरी बारातेमध्ये घेऊन या आणि इथल्या विहिरी सोबत लग्न करून द्या, तेव्हा माझं हो असेल। ही गोष्ट ऐकून राजदूत हसायला लागतो। जसं तुम्ही सांगाल महाराज, मी तुमची आज्ञा घेऊ इच्छितो। राजदूत हे बोलून हसत हसत तिथून निघून जातो। महाराज आपल्या राजगुरूला बोलतात, गुरुजी, शेवटी तुमची एवढी चांगली युक्ती ऐकून हा हसत का होता? एक राजदूत जर आपल्या राजाकडून बोलत असेल तर त्याचं इथं बोलणं राजाची कमजोरी दाखवतं।
कारण ह्याचमुळे तो आपल्या हसण्याने स्वतःच्या विचाराला झाकत होता. महेंद्र प्रताप राजगुरूचं बोलणं ऐकतात. काही दिवसाच्या सफरच्या नंतर तो राजदूत आपल्या राज्यामध्ये पोचतो आणि आपल्या राजाला प्रणाम करतो. तेव्हा एक दासी त्यांच्या डोक्यावर मुकुट ठेवते आणि मग राजा बोलतात, "ए बाळा, कसं वाटलं तुला तुझं सासर?" खूपच वेगळं होतं बाबा. खूप आनंद झाला त्यांच्या शर्त ऐकून. जसं तुम्ही सांगितलं तेवढंच चतुर निघाले त्यांचे राजगुरू. पण तू पण कोणापेक्षा कमी नाहीयेस बाळा. खरं तर राजकुमार विक्रम राजदूतचा वेश धारण करून आपलं होणारं सासर बघण्यासाठी आले होते. जा, आता आराम कर. उद्या सभेमध्ये भेटू. जो आज्ञा बाबा. दुसऱ्या दिवशी सकाळी सभा बसली आणि राजाने राजकुमार विक्रमला शर्तांबद्दल ऐकलं आणि ऐकून त्यांचा चेहरा जसे एका परेशानीमध्ये बुडला होता. राजकुमार विक्रम हसत हसत राजा विजय सिंगला बोलतात, काय झालं बाबा? कोणत्या विचारात पडलात? परीक्षा घ्यायला पाठवलं होतं, आता उलट आपल्यालाच परीक्षा द्यावी लागतीये. माझ्या असण्याने एवढ्याशा गोष्टीवर चिंता. तुम्ही सगळं माझ्यावर सोडा. तर लग्नाची तयार करा बाबा. बाकी सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. धन्य आहे हे राज्य. तुझ्यासारखा बुद्धिमान राजकुमार भेटला आहे. मी तयारी करतो. तू ह्या समस्येवरती उपाय नक्कीच बघशील. राजा तयारींमध्ये लागतात आणि बघताच बघता 1 महिना निघून गेला होता. आज महाराज महेंद्र प्रताप ह्याच विषयावर राजगुरू रामकृप बरोबर बोलत होते. आता तर 1 महिना झाला आहे. काही दिवसापूर्वी की ते बोलले होते की बारात आज येईल, पण ते वीरींना घेऊन येतील कसे? गुरुजी, कुठं ते युद्ध करायला तर नाही येत आहेत ना? मी युद्धानुसार तयारी केली आहे, पण गुप्तचरांकडून असं कुठलं युद्धाचं वातावरण दिसत नाहीये की ती सेना घेऊन पण येत नाहीयेत. मी राजा विजय सिंगला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तो एवढ्याशा गोष्टीवरती सेना घेऊन नाही येणार. ह्या शर्तेला एक चुनौती घेऊन स्वीकार करेल. पण लक्षात हे येत नाहीये, गुप्तचरांच्या बातमीनुसार बिना विहिरीचं येत आहेत. तर त्यांचं यायचं कारण काय आहे? आता वेळ आली आहे. एक राजा असल्यामुळं मला त्यांच्या स्वागतात जावं लागेल आणि स्वतःला समजावं लागेल शेवटी होत काय आहे. महेंद्र प्रताप पहिलाच बारातीच्या थांबण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करून ठेवले होते. ते आपल्या शिबिरमध्ये बसून आता बारातीची येण्याची वाट बघत होते. सूचना ही होती की बारातीने सीमा पार केली होती आणि आता फक्त काहीच वेळामध्ये पोचणारच आहे. तेव्हा राजगुरू येऊन महेंद्र प्रतापला खबर देतात, चला महाराज, राजा विजय सिंग आणि राजकुमार आले आहेत बारातीसोबत. आम्ही आपल्या विशेष पाहुण्यांना तिथंच थांबून ठेवलं आहे आपल्या शर्तांची पूर्तता करण्यासाठी. महेंद्र प्रताप राजगुरू बरोबर तिथे बारातचा स्वागत करण्यासाठी जातात. महेंद्र प्रताप गुरूंना इशारा करतात की ते शर्तांबद्दल त्यांना विचारू. प्रणाम गुरुजी, खूप गोष्टी ऐकल्यात तुमच्याबद्दल. सांगा, काय बघायचं आहे तुम्हाला? ते खरं तर मी खूप दूरपर्यंत माझी नजर फिरवली, पण मला विहिरी नाही दिसल्या. याचं उत्तर हे नवरदेव राजकुमाराला विचारा, तेच सांगतील. राजकुमार विक्रमचा चेहरा बघताच महेंद्र प्रताप आणि राजगुरू एक दुसऱ्यांना बघायला लागतात. त्यांना आभास झाला होता की हे तर तोच राजदूत आहे. आश्चर्य नका करू. माझी इच्छा झाली. वडिलांकडून आज्ञा घेऊन तुमचं राज्य बघायला आलो होतो. वीर आहे तुझा मुलगा राजा विजय सिंग. परंतु बस एवढ्यानंच नाही चालणार. शर्त कशी पुरी करणार? शर्ती तर मी पूर्ण केल्या आहेत, परंतु तुम्ही हे सांगा, प्रथेनुसार तुमच्या बाराती विहिरी कुठं आहेत? मी खूप लांबपर्यंत नजर फिरवली, मला पण तुमच्या बाराती विहिरी नाही दिसल्या. आमच्या विहिरी रागाने वापस गेल्या. ते सांगत होते की आमच्या बारातीचं स्वागत करायला विहिरी जर नाही आल्या तर आम्ही वापस चालल्या जाऊ.
खूपच चांगलं, खूपच विचारवंत आहेस. पण राजकुमार, अजून पण मला एक गोष्ट समजत नाहीये. शेवटी तू या लग्नासाठी एवढी मेहनत का केलीस? हे ऐकून राजकुमार विक्रम हसायला लागतो आणि मग त्यांनी बोललं, गोष्ट अशी आहे गुरुजी, एका कार्यक्रमात मनातली मनात तुमच्या मुलीसोबत लग्नाचा विचार केला होता. तुमच्यासोबत युद्ध करून मला हे लग्न करावं लागेल किंवा माझं सामर्थ्य दाखवून लग्न करावं लागेल. फक्त हेच बघण्यासाठी मी वेश बदलून तिथं आलो होतो आणि जिद्द करत राहिलो की लगेच उत्तर द्या, नाहीतर मी नाही जाणार. तुझ्या प्रशंसेबद्दल जेवढं पण बोलावं तेवढं कमी आहे. तुमच्या राज्यामध्ये माझी मुलगी खूप जास्त खुश राहील. हे लग्न मला मान्य आहे. शेवटी राजकुमार वीर आणि धीर दोघं पण आहेत, तर लग्न मान्य आहे. सर्वजण या विचित्र समस्येचा हल पाहून खूप जास्त खुश झाले आणि राजकुमार विक्रमच्या सूझबूझला पाहून महेंद्र प्रतापने दोघा राज्यांच्या संबंधांना जोडलं आणि दोन्ही राज्यांच्या संबंध खूप मजबूत झाले.